संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार होण्यापूर्वी मुंबई कुणाची, गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला होता. सत्तेपुढे शेपूट घालणारे स्वयंघोषित बुद्धिजीवी आज आपण जसे पाहतोय ना, तसे तेव्हाही होतेच. स्वतःला बुद्धिजीवी असल्याची उपाधी दिलेले लोक. मुंबई ही एकतर गुजरातची असावी किंवा स्वतंत्र असावी असा तर्क ते लोक लावत होते, अशी भूमिका ते मांडत होते. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई ही महाराष्ट्राचीच हे नुसतं ठणकावून नाही सांगितलं, तर ते सबळ पुराव्यांनिशी सिद्ध देखील करून दाखवलं. बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राचीच यासाठी 1947 पासूनच किल्ला लढवलेला आहे. 1948, 1953 आणि 1955 साली या विषयावर संशोधनपर लेखन केले आणि त्यांनी मांडलेले तर्क इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्या सगळ्या मंडळींची बाबासाहेबांनी सडेतोडपणे बोलतीच बंद केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक अधिष्ठान मिळवून दिलं होतं. या वैचारिक अधिष्ठानाशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभाच राहिला नसता आणि हे अनेकदा जाहीरपणे प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रेंनी अनेक सभांमधून देखील बोलून दाखवलेलं आहे. आज जेव्हा पुन्हा एकदा केंद्रातल्या गुजरात्यांनी मुंबई जवळपास स्वतःच्या पोटात गिळूनच टाकलेली आहे, अशा स्थितीत आपल्याला पुन्हा एकदा बाबासाहेबांकडे जावं लागणार आहे. कारण मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ताकदीचे संशोधन किंवा त्यांनी मांडलेल्या पुराव्यांसारखं बळ, साधार, तर्कशुक्त युक्तिवादच महाराष्ट्राला कामी येऊ शकतो आणि यात कोणतीही शंका नाही. मुंबईचा व्यापार, मुंबईचा उद्योग आणि मुंबईचा आर्थिक विश्व गुजरात्यांच्याच ताब्यात असल्यानं मुंबई ही गुजरातचीच. तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी असे म्हणणारे काय दावा करत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ना, ते जरा आता आपण सविस्तरपणे पाहूया. बाबासाहेबांनी या सगळ्या लोकांसमोर 9 महत्वाचे प्रश्न उभे केले. त्यात बाबासाहेबांनी असे प्रश्न केले होते की मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती, याला पुरावा आहे काय? मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती, असे कशाच्या आधारावर तुम्ही लोक म्हणताय? मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती, असं म्हणण्याला तुमचा आधार काय? काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे आहेत? मुंबई हे व्यापारी बेट असल्यानं ते एकट्या महाराष्ट्राचे नाही, तर ते सर्व भारताचे आहे, या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? मुंबईचा व्यापार उदीम गुजरात्यांनी उभा केलाय. मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे? मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता येते, आयते खाता यावे यासाठी गुजरात मुंबईवर दावा करतो, हे खरे आहे काय? बहुभाषिक राज्यात चांगले असते कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असते, हे बरोबर आहे काय? राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको, हा दावा योग्य आहे काय? या सर्व प्रश्नांची मांडणी करताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले. चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केलं, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं नाही. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे, गुजरातचं नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही. म्हणून मुंबईमधला काही काळ, म्हणजे विशेषतः ब्रिटिश काळ वगळला, तर मराठा साम्राज्यात तो नसल्याने काहीच बिघडत नाही. बाबासाहेब यापुढेही म्हणतात की 1941च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या 51% होती. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, वसले, त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले. हा त्यांचा काही गुन्हा झाला का? बाबासाहेबांनी हे सिद्ध केलं की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत, तर गुजरातचेच आहेत. जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले, तसे गुजराती आलेले नाहीत. तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ आणि दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतलं होतं बरं का. लक्षात आलं का? मध्यस्थ आणि दलाल. ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱ्यांबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. 1671 सालचं म्हणजे शिवरायांच्या काळातलं ते करारपत्रक आहे. शिवाय महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी त्या काळी समोर आणला आणि त्यानुसार गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गोदाम आणि कारखाना काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली होती. व्यापारात कर सवलत देण्यात आली होती. या मुंबईमध्ये त्यांच्या जहाजांना आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आलं होतं. तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लेखित पुरावे होते ना, ते बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या प्रचंड वर्मी लागला. मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला, तसाच तो त्यांनी कलकत्त्याला देखील केलेला आहे. शिवाय बिहारच्या खाणींमध्येही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा बिहार खाणींचा भाग असलेला जो बिहार आहे, तो गुजरातला जोडायचा आहे का? अगदी त्याच नाही. आज जर अयोध्येत गोरगरिबांची घरं तोडून राम मंदिराचा जो कॉरिडॉर उभा केला आहे, तो कॉरिडॉर गुजरात्यांनी कवडीमोल भावात जमिनी विकत घेऊन तिथे महागड्या प्रॉपर्टीज बांधलेल्या आहेत. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली सगळी टेंडर बळकावली आहेत आणि तिथल्या जमिनी देखील गिळलेल्या आहेत. तसाच प्रकार त्या काळातही या लोकांनी केलेला होताच की. मग मला सांगा बरं, अयोध्या आणि नाशिक दोघंही काही गुजरातला जोडून द्यायचे आहेत का? नाही ना. बाबासाहेबांनी तेव्हा खडसावून विचारलं होतं की माझा मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो, गुजरात की महाराष्ट्र?
उत्तर महाराष्ट्र. ज्या विजेवर मुंबईतले व्यापार उद्योग कारखाने चालतात ती वीज कुठून येते? महाराष्ट्रातून की गुजरातमधून? महाराष्ट्रातून. महाराष्ट्राच्या खनिज संसाधनातून ही कामगार शक्ती कुठली आहे? महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या घामाची आणि त्याच्या रक्ताची. आणि म्हणून वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची, तर मुंबईवर मालकी देखील महाराष्ट्राचीच. इतक्या स्पष्ट भाषेत बाबासाहेबांनी खडसावलं होतं. अशा रीतीनं सर्वच्या सर्व 9 प्रश्नांची उत्तरं फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली होती. आणि हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनच तुम्ही वाचायला हवा. पुराव्यांचं बळ, संशोधनाची ताकद आणि साधार तर्कशुद्ध युक्तिवादाची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली, तेव्हा कुठे मुंबई ही महाराष्ट्राला मिळायला मदत झाली. आणि तुम्ही जातीवादी मानसिकतेचे लोक म्हणता की मुंबई काय तुमच्या बापाची आहे का? होय, आहे ही मुंबई आमच्याच बापाची. आमच्याच पूर्वजांच्या कष्टानं ही मुंबई उभी झालेली आहे. इथल्या हवेत, इथल्या मातीत, इथल्या कापड गिरण्यांमध्ये ना आमच्या पूर्वजांचं रक्त आणि त्यांचा घाम मिसळलेला आहे. आणि त्या घामानं, त्या रक्तानं तुमचं कॉटन, तुमचं टेरिकॉट, तुमच्या बायकांच्या जॉर्जेटच्या साड्या आणि त्यांचे रेशीम भरले मऊसूद ब्लाऊज जे आहेत ना ते बनलेले आहेत. ही त्याच आंबेडकरांची लोक आहेत जी रात्री विद्यापीठात शिकतात आणि दिवसात तुम्ही केलेली घाण स्वच्छ करून मुंबईला स्वच्छ ठेवतात, प्रवाही ठेवतात. आणि ही लोक म्हणतात 6 डिसेंबरला पोलीस व्यवस्थेवर ताण येतो. अरे त्या दिवशी बंदोबस्तावर कांबळे, पगारे, साळवे, गांगुर्डेच पाठवले जातात. ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलायला बीएमसीचे जे वर्कर असतात ना ते सुद्धा कांबळे, पगारे आणि साळवे, गांगुर्डेच असतात. त्यात कोणी तुमच्यापैकीचा नसतो. असतो का? नाही ना. हीच लोक तुमची आणि तुम्ही केलेली घाण वर्षभर साफ करत राहतात. तेव्हा या लोकांनीच खरं तर म्हणायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही लोक मुंबईत येऊन घाण करता. मगाशी मी सांगितलं की गुजरात त्यांनी हळूहळू करून अख्खी मुंबई गिळून टाकली. पण तुम्हाला माहिती आहे का, ही मुंबई आपण विकत घेतलेली आहे. ही मुंबई महाराष्ट्रानं विकत घेतलेली आहे, रोकड पैसे मोजून. किती जणांना माहिती आहे ते? महाराष्ट्रानं मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला कोट्यवधी रुपये मोजले आहेत. हे फारच कमी जणांना माहिती आहे. गदरमधला तुम्हाला डायलॉग आठवतो ना, सनी देओलचा अमरीश पुरीला बोलतो, काय बोलतो? जब हमने तुम्हें 65 करोड रुपये दिए थे तब जाकर तुम्हारे सर पर काही तरपाल आई थे. अगदी सेम तसंच महाराष्ट्र आणि गुजरातची फाळणी झाल्यानंतर महाराष्ट्रानंही गुजरातला 60 करोड रुपये मोजून मुंबई स्वतःकडे ठेवली होती. आणि त्याबाबतचा खरा इतिहास देखील तुम्हाला सांगतो. आता तो जरा एकदम शांतपणे ऐका. महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात येणारी ही काळ्या दगडावरची रेख ठरल्यानंतर राज्यघटनेच्या 7व्या आणि 8व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार कलम 42(2), 48(1) आणि 51(5) अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाउंटमधून 10 कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी 1960 साली 6.2 कोटी रुपयांपासून सुरुवात करून 1969 ते 70 पर्यंत 1.14 कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्यात असं ठरलं. याखेरीज 1962 ते 1963 पासून ते थेट 1969 ते 70 पर्यंत 8 आर्थिक वर्षात गुजरातला 28.39 कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय घेण्यात आला. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट माहिती आहे का? तर या बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960च्या कलम 52 खाली महाराष्ट्र आणि गुजरातला 1962-63 साली 612 लाख, 63-64 साली 585 लाख, 64-65 साली 501 लाख, 65-66 मध्ये 526, त्यानंतर 433, नंतर 340 लाख, नंतर 209 लाख असे करून 32 कोटी 66 लाख रुपये दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले 38 कोटी धरून एकूण 60 कोटी 66 लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑर्डिनरी मध्ये आहे. याचा अर्थ मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला 60 कोटी रुपयांची किंमत चुकवावी लागलेली आहे. होय ना. एका परीने मुंबई आपण विकत घेतलेलीच आहे ना. सनी देओलचा डायलॉग जो पाकिस्तान बाबत वापरत होता तोच डायलॉग गुजरातच्या बाबतीतही रिलेव्हंट आहे ना. या मुंबईत आगरी, कोळी, कामगार, चाकरमानी, कारकून, कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड बाळगायची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी 107 हुतात्म्यांचं रक्त तर आपण सांडलंच आहे, पण 60 कोटी 66 लाख रुपये देखील मोजलेले आहेत. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सांगायची गोष्ट वैभव आता का सांगतोय? तर त्याचं कारण असं आहे की हे जे 60 कोटी 66 लाख रुपये आणि 107 हुतात्म्यांचं रक्त देऊन आपण मुंबई विकत घेतली ना, त्यात इथल्या श्रमिकांचा वाटा सगळ्यात मोठा आहे. त्यांच्या घामाच्या, त्यांच्या रक्ताचा, त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा वाटा मोठा आहे. आणि असलाच नाही या पांढरपेशा नाकं मुरडणाऱ्यांचा वाटा, तर तो 100त फक्त 1% आहे. किती? 1%.